पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। ई-केवायसी न केल्यास 2,000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची प्रतीक्षा असणारी योजना म्हणजे ती पीएम व नमो योजना बघायला मिळत आहे। हप्ता नेमका कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये राज्यातील शेतकरी होते। मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावरती असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून। अखेर आता पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना हप्त्याला मान्यता देण्यात आलेली असून आता पूर्ण तयारी झालेली आहे। आता फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणं बाकी आहे। आता सरकारचा निर्णय झालेला असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ते जमा होणार आहेत। 2 टप्प्यामध्ये पीएम किसान योजनेचा व नमोचा हप्ता मिळणार आहे। पीएम किसानचे आधी 2,000 रुपये जमा होतील, त्यानंतर दुसरा टप्पा सरकार सुरू करणार आहे। त्यामध्ये नमोचे 2,000 रुपये म्हणजे नमो शेतकरी योजना जी महाराष्ट्र सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती आणलेली आहे त्याचा हप्ता मिळेल। हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती किती रुपये मिळणार तर 4,000 रुपये मिळणार आहे। ते टप्प्याटप्प्यात पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यात आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। नेमके पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार, आता कधी हप्ता मिळणार व आता हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करावी लागणार आहेत सर्व माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला असा व्हिडिओ दुसरीकडे बघायला मिळणार नाही, कारण की आता नवीन नियम सरकारने आणलेला असून ही 2 कामे केली तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमचं नाव या योजनेतून काढण्यात येणार आहे। सरकारचा आता सर्वात मोठा निर्णय झालेला असून आता याचप्रमाणे हप्ता देण्यात येणार आहे। सर्व माहिती पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे काय होईल रोजची रोज अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पाहू। तर बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची आता सरकारने संपवलेली असून पूर्ण हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला माहितच असेल की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति शेतकरी 2,000 रुपये दिले जातात। हे 2,000 रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते दरवेळेस दिले जातात हे तर माहितीच आहे व वर्षातून चांगला लाभ या योजनेतून मिळत असतो। तसेच आता नमो शेतकरी योजना याचे पण 2,000 रुपये शेतकऱ्यांना सरकारकडून मिळत असतात। असे टोटल आता हे 4,000 रुपये 2 हप्त्याचे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत व सरकारने आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी केली आहे। मात्र हे पैसे आता यावेळेस बघा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत। होय तुम्ही म्हणाल की आता पीएम किसानचा हप्ता तर वाटप सुरू झाला की ज्यांना मिळत असतो त्यांना लगेच मिळून जातो, मात्र आता यावेळेस तसं होणार नाही। आता हप्ता सर्वांना मिळणार नाही। ज्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली असतील त्यांच्याच बँक खात्यात आता पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। मग आता तुम्हाला ही 2 कामे राहिलेल्या 3 ते 4 दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत, अन्यथा ही कामे जर तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत। पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यातून देखील तुम्हाला बाजूला काढण्यात येणार आहे। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे टोटल 4,000 रुपये मिळतील। मग आता त्यासाठी जी 2 कामे करायची आहेत ना ती कामे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे व तुम्हाला असा व्हिडिओ इतर कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळणार नाही। तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमका पीएम किसान हप्ता कधी मिळणार आहे व किती वाजून किती मिनिटाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याबाबतची एक माहिती आपण बघूयात व एकत्र 2 हप्त्याचे 4,000 रुपये भेटणार आहेत का ते पण सांगतो, कारण एकत्र जर 2 हप्त्याचे तुम्हाला पण 4,000 रुपये भेटणार की नाही याबाबतची माहिती पाहिजे असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला असून ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतात त्यांना सर्वात आधी सरकार 10,000 रुपये पेरणीचे अनुदान देणार आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। हे पैसे पण आता वाटप सुरू होत आहेत। नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत सर्वात आधी त्या जिल्ह्यांची यादी बघूया। त्यानंतर पीएम किसानचे व नमोचे पैसे किती वाजून किती मिनिटाला 4,000 रुपये जमा होणार आहेत ती देखील माहिती आपण जाणून घेऊ। तर बघा आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आलेल्या माहितीनुसार सरकारने निर्णय तर आता घेतलेला आहे, मात्र सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात तर आलेलं आहे की पीएम किसानचे तर पैसे मिळणारच आहेत, नमोचे पण पैसे मिळणार आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या 2 हप्त्याचे पैसे मिळत असतात अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेरणीसाठी 10,000 रुपये देण्यात येणार आहेत। होय हे 10,000 रुपये आता बऱ्याच जणांना मिळाले पण असतील व ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावी लागतील। ही 2 कामे केली तर
10,000 रुपये तर मिळतीलच, मात्र हे पैसे आता किती जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत तर 16 जिल्ह्यामध्ये व 60 तालुक्यांमध्ये हे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने तुमच्या पण जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये पेरणीसाठी अनुदान मिळणार असून डायरेक्ट बँक खात्यात जमा होईल व हे अनुदान येताच लगेच सर्वात आधी मग तुम्हाला पीएम किसान योजनेची व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये पण मिळतील. पण त्यापूर्वी हे अनुदान सरकार आता देण्यास सुरुवात करत आहे व कालपासून वाटप सुरू झालेलं आहे. तर आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पुढील काही तासात जमा होईल. यामध्ये 16 जिल्ह्यात आज वाटप सुरू होत आहे. तर चला नेमके कोणते 16 जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला नावे दाखवतो. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट आता 10,000 रुपये पेरणीसाठीचे पैसे हे 100% आता तुम्हाला मिळणार आहेत व पीक विम्याचे पण 17,500 रुपये या 16 जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहेत. नेमके ते कोणते 16 जिल्हे आहेत तर चला आता त्यांची यादी आपण बघूया. ती यादी बघितल्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता कोणत्या कार्यक्रमामधून किती वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवण्यात येणार आहेत, पैसे टाकण्यात येणार आहेत, ती देखील अपडेट आपण पाहूयात. तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचं आहे. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा निर्णय तर जाहीर झाला. यामुळे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये टाकण्यापूर्वी सरकार पीक विम्याचे व आता रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना देत आहे. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील राहत असाल तर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत 10,000 रुपये 100% मिळतील. पेरणीकरिता 10,000 रुपये सरकार आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळत असतात त्यांना तर हे पैसे नक्की मिळणार आहेत. तर इकडे बघा बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे. यामध्ये तालुके पण आलेले आहेत कारण की 60 तालुक्यांचे नावे सरकारने घेतलेले आहेत. या 60 तालुक्यामध्ये आता पूर्ण पैसे सर्वात आधी वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करणं व चिंता करणं आता सोडून द्यायचं आहे. सर्वात मोठी खुशखबरी आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे. तर यामध्ये पहिला तालुका हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे केज तालुका. जर केज तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात देखील पेरणीसाठी 10,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. टोटल अनुदान तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार असून डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही. यानंतर बघा आलेल्या माहितीनुसार पुढील तालुका धारूर तालुका. या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना आता 10,000 रुपये मिळणार आहेत व पीक विम्याचे 17,000 रुपये हे 100% खात्यावरती जमा होऊन जातील. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण पीक विमा अनुदानाचे ज्या ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यांची यादी नावे जिल्ह्यांची तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचे पैसे पण सरकार देणार आहे. ती कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची पण यादी आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला अजून पीक विमा व अनुदानाचे 10,000 रुपये वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची एक यादी तुम्हाला आता फक्त 2च मिनिटांमध्ये वाचून दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. सरकारकडून खुशखबर आलेली आहे असं पण आपण बोलू शकतो. आलेल्या माहितीनुसार प्रति शेतकरी हे 10,000 रुपये आता काही ठिकाणी जमा झाले आहेत. बघा आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे पण आलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील सांगितलं आहे की आम्हाला पैसे मिळाले आहेत. आता काळजी करू नका 100% पैसे हे जमा होऊन जातील कारण तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. एक मोठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक यादी दाखवत आहे. त्या यादीमध्ये देखील आता बरेच जिल्हे आहेत. जर त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमचं पण नाव असेल किंवा तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत. तर चला या ठिकाणी बघू शकता आता मुख्यमंत्री साहेब यांनी पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेबाबत आत्ताच महत्त्वाची माहिती दिली. आता एक मोठी बैठक झालेली असून 4,000 रुपये 2 हप्त्याचे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर चला आता सर्व काही व्यवस्थितपणे सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण बघत आहोत. तसेच त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना म्हणजे पीएम किसान योजनेचा एक हप्ता आता जमा होणार आहे. तो म्हणजे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटीचं पोर्टल सरकारने सुरू केलेलं असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप आता बघायला मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आता सरकारने घेतलेला. या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा या ठिकाणी सांगितलं आहे की लक्ष देऊन बघा यादी आलेली आहे. पूर्ण यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का? जर असेल तर आता तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहेत व तुमच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर
चला आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार आहे. नेमके पुढचे कोणते राज्य आहेत, कोणत्या राज्याचा क्रमांक आहे की त्या ठिकाणी आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, त्यांची देखील यादी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर अजून जे 10,000 रुपयांचं अनुदान व पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत ते कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत त्यांची पण यादी आपण पुढे बघण्याचं काम करणार आहोत. तर चला सर्व काय आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे सर्व काही जाहीर झालेलं असून इथे काय सांगितलं आहे तर बघू शकता. सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. इथे काय सांगितलं आहे तर पहा, पीएम किसान आणि नमो शेतकरी आता 2 टप्प्यात पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात पीएम किसानचे 2,000 रुपये आधी जमा होणार आहेत. म्हणजे आता हे पैसे मोदींच्या हस्ते लाईव्ह वितरण केलं जाणार आहे. डायरेक्ट मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे टोटल पैसे टाकण्यात येणार आहेत. याबाबतचे तारीख देखील आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळत आहे. तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे आता सरकारने माहिती दिलेली आहे व पुढे सांगितलं आहे की इथे सांगितलंय आता काळजी करू नका, डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. पण ही 2 कामे सर्वात आधी करा म्हणजे नाव तुमचं यादीमध्ये येईल व तुम्हाला पण पैसे भेटतील व टप्प्याटप्प्यात 4,000 रुपये 2 हप्त्याचे जमा होतील. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही असं देखील सरकारचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळत आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट टाकण्याचं काम आम्ही करत आहोत असं सरकारने सांगितलं. व राज्याचे मुख्यमंत्री म्हटले की जसे पंतप्रधान आता शेतकऱ्यांना 2,000 रुपये देत असतात तसंच आपल्याला पण द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली व नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये देण्याचं ठरवलेलं असून आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे आता हे जमा केले जातील असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. तर चला आता पैसे हे कसे वाटप होणार आहेत, कोणत्या राज्यात आता सर्वात आधी पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे, यामध्ये महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे का, जर महाराष्ट्र राज्याचं नाव असेल तर पैसे कधीपर्यंत जमा होतील आता सर्व यादी आलेली असून एका मिनिटात आपण ती यादी बघणार आहोत. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणती 2 ते 3 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीएम किसानचे 2,000 व नमो शेतकरीचे 2,000 टोटल 4,000 रुपये येतील त्याबाबतची माहिती बघूयात. कारण की ही 3 कामे केली तरच तुम्हाला हे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमचं नाव यादीतून जाईल व तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे भेटायचे नाहीत. मग चला नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती देतो व हप्ता नेमका कधीपर्यंत मिळेल ती माहिती आपण लगेच पुढे जाणून घेऊयात. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सर्व काही सरकारने सांगितलेलं आहे. यादी देखील आलेली असून या ठिकाणी सरकारचं सांगणं आहे की आता सर्व पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. पीएम किसानचा हप्ता मिळण्यापूर्वी आवश्यक 3 महत्त्वाची कामे आहेत. त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावा यासाठी खालील 3 कामे तुम्हाला करायची आहेत. यामध्ये अत्यंत आवश्यक काम सरकारने सांगितलेलं आहे ते म्हणजे आता काम बंधनकारकच असून तुम्हाला पहिलं काम ई-केवायसीचं करायचं आहे. ई-केवायसी ही पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली तर तुमचा एक प्रश्न सुटणार आहे. जसा हप्ता वाटप सुरू होईल तसा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र एवढंच नाही, अजून एक तुम्हाला काम करावं लागणार आहे. यामध्ये आता शेतकरी मित्रांनो दुसरं काम करायचं आहे. आपलं जे आधार कार्ड असतं ना, आधार कार्ड बँक खात्याशी मोबाईल नंबरशी संलग्न असलं पाहिजे. जर नसेल तर हे करून घ्यावं लागणार. 2 ते 3 दिवसाच्या आत करून घ्या, कारण कोणत्या क्षणी आता हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. हे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पीएम किसानचे 2,000 रुपये सर्वात आधी मिळतील व त्यानंतर लवकरच नमोचा हप्ता मिळत असतो हे तर सगळ्याला माहितीच आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसलीच काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला अजून महत्त्वाची कोणती कामे करावी लागतील ते एक बघूयात व आता हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे ती एक खरी फिक्स माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे त्यानंतरचं पुढील काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे वेळेत करावं लागणार आहे. तुम्हाला आता आपलं जे बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ई-केवायसी केलेलं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण केलेलं आहे, लिंक केलेलं आहे, पण फार्मर आयडी काहींची राहिलेली आहे. सगळ्यांनी काढली आहे असं वाटत होतं, मात्र थोडे निवडक काही शेतकरी आहेत की त्यांनी काढलेली नसेल. त्यांनी फार्मर आयडी एकदा काढून घ्या म्हणजे तुमची चिंता दूर होईल व तुम्हाला 100% पैसे मिळतील. तर इथे काय सांगितलं आहे तर बघा, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता सप्टेंबर 2025 यामध्ये वेळेपूर्वीच टाकण्यात आलेला आहे व त्यांना 2,000 रुपये देण्यात आलेले आहेत. तर पैसे वाटपाच्या यादीत पुढचा क्रमांकाचं राज्य ते महाराष्ट्र असून महाराष्ट्रामध्ये देखील आता हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत असं देखील सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, हे पैसे तुम्हाला नोव्हेंबरच्या 28 तारखेच्या आसपास मिळतील. त्यामुळे जास्त काही काळजी करू नका, तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन
नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून काही तासात महत्त्वाचा व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे. तसेच व्हिडिओला लाईक देखील नक्की करू शकता. धन्यवाद.